काय बडबडतोस तू? विनय यार ठीक आहे ना, अजून किती दिवस आई बाबांना असं अंधारात ठेवणार आहेस? कशाबद्दल अंधारात? तुमच्याबद्दल. राघव तू काय बडबडतोयस? राघव पास हा प्लीज. मस्करी करायची ही वेळ नाहीये. हा हा अभ्या, मी मस्करी करत नाही हा. आणि तुम्ही का खोटं बोलताय? विनयचं ठीक आहे. आपलं ठरलं होतं ना आज सगळं खरं खरं सांगून टाकायचं. ठरलं होतं ना काव्य शालमली, ठरलं होतं ना? हो ठरलं होतं. हो हो ठरलं होतं. तुमच्यापैकी खोटं कोण बोलतोय बे? बाबा विनय घाबरतोय तुम्हाला. अहो बाबा म्हणून बिचारा खरं सांगत नाहीये तुम्हाला. खरं तर विनय आणि आकांक्षाचं जुळलंय. काय? हो जुळलंय. विनय खरंय का बे? बस तू एक शब्द बोलू नको. तुझ्यावर गेलं हे पोट. अहो बाबा हा काय म्हणून खरं कळूच द्यायचं नाही. ए आकांक्षा, तू काय ते खरं सांग. काय बोलतोय यार राघव? बाबा तुम्ही असे ओरडलात तर ते घाबरणार नाही का? मला सांगा, असं कोण येतं तीनदा घरी? तुमचा पाय दुखत होता म्हणून स्वतः घरी आली ती फोटो घेऊन तुम्हाला दाखवायला. दिवाळी असताना सुद्धा घरी आली, तुमच्या पाया सुद्धा पडली. काही बोलू नको आता मध्ये. तू तुमच्या पाया पडली. काय विनयाला जाणून घ्यायचा प्रयत्न करते. अभ्यास. अरे हा बरोबर बोलतोय राघव. तू येण्याचा अभ्यास काहून करत होती? बाबा मी फक्त मिस्टर विनय. आकांक्षा बस कर आता. अरे एरवी आमच्या समोर विन्या विनू विन्स असं काय बोलत असतेस. काय? आता आई बाबांसमोर कशाला उगाच मिस्टर विनय चाललंय? विन्स कधी? नाही ग खोटं बोलतोय. नेहमीचे जाळे त्याचे. गप्पा बस. मी बरोबर तेच बोलतोय. हे बघ, तुला एवढ्यात लग्न करायचं नाहीये ना? मग आपण तसं सांगू ना बाबांना. बाबा थोडी नाही म्हणणार आहेत. काय बाबा नाही थोडी म्हणणार आहेत. निदान ते निश्चिंत तरी होतील की त्यांना त्यांची सून मिळाली म्हणून. अरे पण राघव आता हे फार होतंय. मी तेच सांगतोय सुम्या. अजून किती दिवस आई बाबांना असं अंधारात ठेवणार आहे? सांग ना, तू सांग. अरे हा काय करतोय? जाम पडणार आहे याला. ती पडणार आहेच, पण मला खूप मजा येते. याला पडल्यावर आणखी मजा येईल. अहो आई बाबा हा राघव हे खूप चुकीचं आहे. तुम्ही दोघे जरा गप्पा बसणार आहात का? मला बोलू देणार आहात का? बाजू चट. अरे आई बाबा तुम्हाला आकांक्षा सून म्हणून पसंत आहे का? मला तर आधीपासूनच पोट्टी पसंत होती. मग खरंच गाडी शिकायची यार. आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस. काय तर प्रॅक्टिस करते सांग तिला. क्लच वर पाय ठेवते आणि गाडी नुसती भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा. खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीस? हो. मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाही. सॉरी. इट्स ओके. हे
अरे थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.